कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत लक्षवेधी लढत प्रभाग क्रमांक 18मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 18चं एकंदरीत जर स्वरूप बघितलं तर एका बाजूला उच्चभ्रू वस्ती आहे, तर याच प्रभागामध्ये अगदी एक झोपडपट्टीसारखी सुद्धा एरिया याचा या ठिकाणी समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी लक्षवेधी लढती असणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार चंद्रकांत जाधव, त्याच पद्धतीनं माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. अनेक मातब्बर नेते या निमित्तानं या रिंगणामध्ये त्यांनी शड्डू ठोकलेला आहे. परंतु या ठिकाणी आम्ही फिरत असताना कशा पद्धतीचं एकंदरीत या प्रभागाचं वारं आहे, कोणते एक मूलभूत प्रश्न या ठिकाणी नागरिकांच्या दृष्टिकोनातून सतावत आहेत आणि एकंदरीतच या ठिकाणी अजून जरी तिकीट जाहीर झाली नसली तरी कोणाच्यामध्ये चांगल्या पद्धतीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. सध्या आपण प्रभाग क्रमांक 18मधील हुतात्मा स्मारक या ठिकाणी आहोत आणि माझे सहकारी संदीप आणि सलमान हे दोघेही आहेत. सलमान, आपण सकाळपासून या प्रभागामध्ये फिरतोय, प्रामुख्यानं काय समस्या या ठिकाणी जाणवत आहेत? ज्या पद्धतीने तू लोकांशी बोललात, नागरिकांशी बोललास. सर, नक्कीच तुम्ही म्हटलात तर या ठिकाणचे दोन उच्चप्रभू आणि जे झोपडपट्टी असे दोन लोक या ठिकाणी पाहायला मिळालेत. त्या दोघांचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे झोपडपट्टी जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुविधांचा अद्याप अभाव पाहायला मिळतो. म्हणजे गटर स्वच्छता असते, पाण्याचा विषय असू दे, रस्त्यांचा विषय असू दे, हे अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. तर जी उच्च प्रभू जी वस्ती आहेत त्यांना विरंगुळा केंद्र असेल, गार्डन असेल, खेळण्यासाठी मुलांसाठी मैदान असतील, अशा अनेक जे प्रश्न आहेत ते सध्या समोर दिसत आहेत. आणि या प्रामुख्यानं सर्व प्रभागाचा जर विचार केला तर या प्रभागामध्ये आपल्या शेजारी असणारा जो शास्त्रीनगर आहे यामध्ये मोठं म्हणजे एक ग्राउंड आहे. त्याचप्रमाणे आमच्या देखील प्रभागामध्ये मोठं ग्राउंड पाहिजे अशी एक मागणी इथल्या लोकांनी केलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर जे महिला असतील यांनीसुद्धा पाण्याचे प्रश्न, म्हणजे सध्या हा जो भाग आहे हा चढ उतार संमिश्र भाग असल्यामुळे काही ठिकाणी सकल भागामध्ये पाण्याचं प्रेशर जास्त आहे, पण जे चढ भाग आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे इथल्या महिलांनी एक प्रश्न मांडला की तो म्हणजे पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याची जी अवस्था आहे सध्या बघितलं तर अनेक ठिकाणी रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत, पण जे मेन रोड आहेत पॅचवर्क असेल किंवा जे आधी केलेले रस्ते ते अद्याप केलेले नाहीत. जे अनेक वर्षापासून ते तसेच आहेत, त्यामुळे रस्त्याला खड्डे आहेत ते रस्ते झाले पाहिजेत, ही इथली प्रमुख लोकांची मागणी आहे. आणि जर झोपडपट्टी वस्तीमध्ये गेलात तर तिथील लोकांचे मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. प्रॉपर्टी कार्डसाठी लोकांची प्रामुख्याने म्हणजे एकाच मागणी थांबत की आम्हाला आमचं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं. आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून आम्हाला तीच अपेक्षा आहे की सुरुवातीला आम्हाला स्वतःचं घर किंवा स्वतःची हे आहे असं प्रॉपर्टी कार्ड म्हणून आम्हाला म्हणजे नगरसेवकांनी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच पद्धतीनं जे आपण हुतात्मा स्मारक या ठिकाणी बसलेलो आहोत याचंसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करावं, एक चांगल्या पद्धतीचे ट्रॅक्स असावेत आणि या दृष्टिकोनातून सुद्धा या बाजूलासुद्धा अनेक नागरिक बोलताना दिसत आहेत. हां, नक्कीच सर. या ठिकाणी जर बघितलं तर आपण या गार्डनची जी परिस्थिती बघितली तर या गार्डनमध्ये देखील आपण काही लोकांची बातचीत केली तर त्यांचं मत आहे की आता तुम्ही ज्या गार्डन आली ती गार्डनची परिस्थिती बघा की अनेक वर्षापासून या गार्डनकडे कुठल्याच कोल्हापुराच्या गार्डनकडे लक्ष नाही, तर हे गार्डन देखील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. तसंच ज्या गार्डन लागून जे बाहेर गाड्या आहेत त्यांचं एक मत आहे की आम्हाला म्हणजे आता आम्ही अतिक्रमणामध्ये आहे त्यामुळे आम्हाला ते एक हक्काची जागा किंवा हक्काचं एक त्यासाठी खाऊ गल्ली असावी अशी एक निर्माण करून दिली पाहिजे असं मत देखील यातल्या लोकांनी आपल्याला मांडलेलं पाहायला मिळतं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी वावरत असताना दिसत आहेत. आणि ज्या पद्धतीनं सलमाननं सांगितलं की दोन प्रकारचे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. एक उच्चभ्रू वस्तीचा प्रभाग आपल्याला याचा अंतर्भाव या ठिकाणी दिसतो आणि त्याच पद्धतीनं झोपडपट्टी वासीय जे आहेत त्यांचासुद्धा अंतर्भाव या प्रभागामध्ये दिसतो आहे. सर, आता ह्या मूलभूत गोष्टी सुविधा याच्यावरती सातत्यानं चर्चा होतच राहते प्रभाग क्रमांक 18मध्ये, परंतु या ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत आणि मी सुरुवातीला सांगितलं की आमदार पुत्रसुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर इच्छुक कोण आहेत, कुणाकुणाची नावं सध्या चर्चेत आहेत असं तुम्हाला दिसतंय? खरं पाहता खूप मोठा विस्तीर्ण असा हा प्रभाग रचना झालेली आहे आणि असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुती असेल यांच्याकडून इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारण 9 वर्षापासून कोणत्याही प्रकारची नगरपालिकेमध्ये निवडणूक नसल्यामुळं गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करणारे जे इथले स्थानिक कार्यकर्ते असतील हे इथून या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी खूप मोठी तयारी गेले 1-1.5 वर्ष 2 वर्षापासून ते करत आहेत. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर नावं गेलं की रुपाराणी निकम, स्मिता माने, बबन मोकाशी, सत्यजित जाधव मागाशी जसं महेश वासुदेव, सतीश घोरपडे, कौसर बागवान, प्रशांत पवार, भोपाल शेट्टी, संदीप पवार, नंदकुमार गुजर, लाला भोसले, महेश हवालदार,
सर्जेराव साळुंके, समीर कुलकर्णी, मुस्ताक मलबारी, सुरेश सुर्वे, सई लाके, रणजित कांबळे इत्यादी उमेदवार इच्छुक आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तर या ठिकाणी एक लक्षवेधी लढत असणार ते म्हणजे आमदार पुत्र असणारे सत्यजित जाधव आणि त्यांच्या विरोधात आता तरी तुर्तास सर्जेराव साळुंके हे काँग्रेसकडून नाव समोर येताना दिसते आणि दुसऱ्या बाजूला भूपाल शेट्टे यांच्या पत्नी त्या स्वतः ऐकणे SC-मधून या ठिकाणी प्रभागामध्ये उतरताना दिसत आहेत. तर त्यांच्या विरोधात कदाचित रूपाराणी निकम ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. हे तर चित्र जवळपास म्हणजे लक्षवेधीच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्पष्ट दिसते. नाही मगाशी एक तुमची दुरुस्त सत्य म्हणजे भूपाल शेट्टी स्वतः राहणार आहेत त्यांची मिसेस. काँग्रेसकडून भूपाल शेट्टी यांच्या जरी पत्नी उभं राहत असल्या आणि सत्यजित जाधव इकडून उभं राहत असली तरी अजूनही काँग्रेसकडून उमेदवारी कोणालाही अधिकृत्या घोषित केलेली नाही आहे. त्यामुळे ही गुलदस्त्यात आहे. आणि भूपाल शेट्टी ह्या अनुसूचित जाती महिला त्यांच्या पत्नी उभा राहणार असल्यामुळं सत्यजित जाधव यांच्यासमोर जे आव्हान आहे ते सर्जेराव साळुंके यांचं प्रामुख्याने म्हटलं जातं. परंतु अजूनसुद्धा महायुतीकडून तरी गोष्ट म्हणजे अधिकृत नसली तरी त्यांनी ती प्रचाराला आजपासून सुरुवात केली आहे सत्यजित जाधव यांनी. पण महाविकास आघाडीकडून अजूनही सावधपणे पावले उचललं जातात. नेमका उमेदवार कोण द्यायचा हे येणाऱ्या काळात ते अजून ते डिक्लेअर करतील. कदाचित आज किंवा उद्या त्यांच्याकडून ते ह्या घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा तशी ते तयारी करत आहे असावीत. आता मुख्य लढत ही प्रामुख्याने शहराच्या दृष्टिकोनातून माजी आमदारांचे पुत्र आणि शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव रिंगणात उतरलेत आणि प्रचारात आजपासून त्यांनी आघाडी घेतलेली असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आता महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यापासून यांना हा वेळ मिळणार आहे प्रचाराचा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ही मुख्य लढत आणि होण्याची शक्यता दाट जास्त आहे. आणि आता सुरुवातीला जर वाटत असलं तरी प्रचारात आघाडी शिवसेनेने शिंदे पक्षाने घेतलेली आहे. एक शेवटचा प्रश्न सर, ज्या पद्धतीनं या ठिकाणी विशिष्ट समाजाची मतं आहेत आणि त्याच पद्धतीनं झोपडपट्टी वासी देखील आहे त्यांची मतं या ठिकाणी निर्णायक ठरतील असं जाणवतं. बरोबर आहे. कारण इथल्या ह्या या प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 21,026 आहे. याच्यामध्ये पुरुष मतदार 10,216 आणि महिला मतदार जे आहेत 10,804 आहेत. असं असलं तरी ह्यामध्ये या प्रभागात एकूण अनुसूचित जाती जमातीची जी मतदारसंख्या आहे जवळपास 1,800च्या आसपास आहे. त्यामुळं येणाऱ्या उमेदवाराला ह्या मतांच्यावरती यांची भली मोठी भिस्त अवलंबून असणार आहे. आणि इथून ही जी वोट बँक आहे ही कुणाच्या पारड्यात मत देते त्यावर इथल्या नगरसेवकाचं येणाऱ्या उमेदवाराचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. तर साधारणपणे प्रभाग क्रमांक 18मध्ये आपण मूलभूत ज्या गोष्टी ज्या या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीने एक महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण उमेदवार इच्छुक आहेत, कोणाकोणाच्यामध्ये ही लढत होऊ शकते यावरतीसुद्धा आपण थोडाफार प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तिकीट्स जाहीर होतील त्यावेळेस आपल्याला या प्रभागामध्ये नेमकं मतदार कुणाच्या बाजूला झुकणार, कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली जाणार, कोणते मुद्दे या ठिकाणी हे सर्वाधिक चर्चेमध्ये राहणार त्यावरतीच या प्रभागाचा शिलेदार कोण ठरणार हे लवकरच दिसून येईल. पण तुर्तास आपण इथंच थांबतो. पण पुन्हा एकदा आपण प्रभाग क्रमांक 18मध्ये येणार आहोत पण तिकीट वाटपानंतर. आपण पुढच्या भागामध्ये नव्या प्रभागामध्ये जाऊ आणि जाणून घेऊया प्रभागाचं वारं काय आहे. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.